महाराष्ट्र एटीएसने राज्यभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे। मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये एटीएसचे छापे पडले आहेत। नालासोपारा, मीरा रोड, अकोला, नांदेड आणि जळगाव भागातही छापे पडलेले आहेत। पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी टोळीशी संबंधित व्यक्तींवर ही कारवाई आहे। महाराष्ट्रातल्या गुंडांचं जाळं मोडून काढण्यासाठी एटीएसनं ही मोठी कारवाई केली आहे। एटीएसने ही मोठी कारवाई केलेली आहे। आतापर्यंत 57 जणांची चौकशी केली जाते। कुठे कुठे ही कारवाई झाली तर नालासोपारा, मीरा रोड, मुंबई, पुणे, नांदेड, अकोला, नाशिक, जळगाव आणि नागपूर या ठिकाणी ही कारवाई झालेली आहे। शहजाद भट्टी ज्याच्याशी संबंधित लोकांवर ही छापेमारी झालेली आहे तो कोण आहे आपण समजावून घेऊया। शहजाद भट्टी हा पाकिस्तानमधला गँगस्टर आहे। दहशतवादी नेटवर्कशी शहजाद भट्टीचा संबंध आहे। भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचा संशय आहे। शहजाद भट्टीचा आयएसआयशी सुद्धा संबंध आहे। भारतातील लॉरेन्स बिश्नोई गँग सोबत त्याचा वैर आहे। ऋषी देसाई आमचे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। ऋषी, शहजाद भट्टीच्या एक प्रकारे हा नेक्ससवरती असलेला आघात म्हणायला हवा। नम्रता, जर संपूर्णपणे पाहिलं की ज्याची ओळखच पाकिस्तानी गँगस्टर अशी केली जाते संपूर्ण अंडरवर्ल्डच्या दुनियेमध्ये, तो पाकिस्तानी गँगस्टर असलेला शहजाद भट्टीच्या संपूर्ण ज्याला अगोदर त्याचं जे नेक्सस आहे ते पूर्णपणे उखडण्यात महाराष्ट्र एटीएसला आज खऱ्या अर्थानं यश आले। कारण ही जी सगळी कारवाई झाली ती आज सकाळपासून ही कारवाई सुरू झाली होती। राज्यभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ही मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याची शक्यता फक्त डोंगरी भागापुरतीच अगोदर वर्तवण्यात येत होती, त्याचं राज्यभर पसरलेलं जे नेटवर्क आहे ते ऐकूनच खऱ्या अर्थानं थक्क होण्याची वेळ आली आहे। कारण एवढ्या पद्धतीनं हे सगळं नेटवर्क काम करत होतं। या सगळ्याचा जर आणखीन एक महत्त्वाचा जर विचार केला तर सकाळी 8 वाजल्यापासून पहिल्यांदा मुंबई असेल, पुणे असेल, नालासोपारा असेल, मीरा रोड असेल, नाशिक असेल आणि जळगाव या सगळ्या भागात एटीएसनं ही कारवाई केली। याची संपूर्ण जर हिस्ट्री पाहिली तर शहजाद भट्टी हा पाकिस्तानच्या लाहोरचा रहिवासी असल्याचे डॉक्युमेंट समोर आले आहेत। दुबई ते डोंगरी नेटवर्क आणि या डोंगरी नेटवर्कचा असलेला संपूर्ण राज्यभर जो विस्तार झाला होता, राज्यभर कशा पद्धतीनं त्याचं नेटवर्क काम करत होतं ते आज सगळ्यात खऱ्या अर्थानं उघड झाले। हा याच्यातला मोठा भाग होता। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती की सोशल मीडियातनं वापरलं जाणारं नव्या तरुणांचं नेटवर्क। आजपर्यंत आपण या सगळ्या ज्यावेळी नेटवर्क किंवा स्लीपर सेल या गोष्टींचा विचार करत होतो त्यावेळी मॅन टू मॅन मार्किंग व्हायचं किंवा अशा पद्धतीनं ट्रेनिंग कॅम्प होते, पण सोशल मीडियाच्या वापरातनं कशा पद्धतीनं थेट या माणसांना हेरून अशा पद्धतीचं नेटवर्क उभं केलं गेलं होतं याचंही एक मोठं चित्र आज समोर आले। एटीएसच्या कारवाईतनं अनेक महत्त्वाचे खुलासे झालेत। कारण त्यांना ट्रेनिंग असेल किंवा त्यांच्याकडनं काही संपर्कात असल्याची माहिती, हे सगळ्या गोष्टी आता पुढे येणार आहेत। त्याच्यातली आणखीन एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की याला जोडलेले जे तरुणांचं जे नेटवर्क आहे ते आणखीन मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या केवळ छाप्याबरोबर आणखीन कोणाची नावं समोर येतात तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सोशल मीडिया असेल किंवा बाकीचे जी गोष्ट असेल म्हणजे महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात जर याचं नेटवर्क काम करत असेल तर देशभर त्याचा विस्तार किती असेल हा प्रश्न फार मोठा आहे। ऋषी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।